पापीच्या युगात मी पुन्हा आई शोधतो निजवे सुंदरशी रमाई सादर करणार आहे। ही रमाई माझ्या फार आवडीची रमाई आहे। प्रत्येक ठिकाणी मी रमाई गात नाही। दुसरी रमाई गायची होती पत्रात लिहिते रमा, हे सुद्धा मुखडा सादर करणार आहे मी। पण ही रमाई माझ्या पूर्ण पार्टीची आवडीची आहे। माझ्या पूर्ण पार्टीची आवडीची रमाई आहे। तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल, लक्ष देऊ नये का। सर्वप्रथम या रमाईचा संदर्भ ऐका म्हणजे तुमच्या रमाई लक्षात येईल। रमाई लक्षात येईल। बाबासाहेब विदेशात असताना अचानक रमाईची तब्येत खराब होते। रमाई यशवंताला म्हणते, बाळ यशवंता, तुझ्या बाबाचे मित्र इथं जवळच राहतात, त्यांना बोलव ना। यशवंत बाळ म्हणजे भैयासाहेब ते जातात आणि बाबाच्या मित्रांना बोलावून आणतात की काका, आईची तब्येत बरी नाही, तुम्हाला बोलावलं। बाबाचे मित्र येतात, आई रमाई तुम्हाला काय झालं? तर रमाई म्हणते, दादा, मला माझ्या जीवाचा भरोसा वाटत नाही, माझ्या साहेबांना लवकर बोलवून घ्या। तसाच बाबाचे मित्र बाबासाहेबांना तार करतात। जसं बाबासाहेबांना तार पोहोचते तसेच बाबासाहेब आपल्या मायदेशी परत येतात। तसे परत येतात तर रमाई खाटेवर पडलेली असते। बाबासाहेब जसे रमाईला पाहतात, दोन्ही हातच्या सुटकेसा फेकतात, धावत येतात आणि रमाईचं डोकं आपल्या मांडीवर घेतात आणि तिला कुरवाडीत म्हणतात की रामू, रामजी बाबा गेले, पूर्ण घराचा भार पुसायला ग। आज जर तू मला सोडून गेली तर हा भिवा पोरका होईल ग। रामू, मला सोडून जाऊ नको ग। रामजी बाबा निघून गेले तेव्हा तू होती म्हणून मला काहीच वाटलं नाही, पण तू आज जर गेली तर हा भिवा पोरका होईल ग। रामू, प्लीज मला सोडून जाऊ नको ग। बाबासाहेब रमाईचं डोकं आपल्या मांडीवर घेतात। बाई, तुम्ही दोन्ही समोरच्या पोरी आहे, दोघी जणी उठा, बाहेर तिकडे जाऊन चॅटिंग करा बरं मोबाईलवर, उठा लवकर। लगातार मी त्यांचं पाहून राहिली, लगातार मोबाईलवर दोघींची चॅटिंग चालू आहे। कोणाला चॅटिंग करायची आहे रातचे 2 वाजता ते स्टेजच्या मागे जाऊन करा, इथं करू नका प्लीज। रमाईचं डोकं आपल्या मांडीवर घेतात। अशानं आमची जनतापुरी, आमची दुनिया अशानं बैकली, आमच्या पोरी बारी, आमचे पोरं बार रातचे 2 वाजता जरी चॅटिंग करतील तरी माय बाप त्यांना काही म्हणत नाही। आणि आता तर या सरकारनं एवढं आणलं, ऑनलाईन आणलं सगळं। काय होतं, पोरीला मोबाईल पाहिजे, आणि पोरीला मोबाईल पाहिजे, स्पेशल रूम पाहिजे अभ्यासाला, आणि पोरगी तिकडे दुसराच मोबाईल घेऊन दुसराच अभ्यास करते। त्याच्यामुळे आमचं सगळं मागे येऊन आलं पुढे जावाच्या ऐवजी, कारण माय बापाला वेळ नाही लेकराकडे बघायला। रातचे 2 वाजता पोरगी कोणाला फोन करते तरी मायला समजत नाही की चॅटिंग कोणासंग करते म्हणून। रमाईचं डोकं आपल्या मांडीवर घेतात बाबासाहेब आणि तिला कुरवाडीत म्हणतात की रामू। बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू येते आणि ते अश्रू रमाईच्या चेहऱ्यावर पडतात। रमाई बाबासाहेबांकडे वरते बघते आणि बोलते कि देख सकती हूँ मैं कुछ भी होते हुए, देख सकती हूँ मैं कुछ भी होते हुए, देख सकती हूँ मैं अपनी जान जाते हुए, जीते जी अगर मैं नहीं देख सकती तो मेरे साहब को रोते हुए, मेरे साहब को रोते हुए।
साला तिने ज्वारीच्या पिठाची पाणी दिले, ज्वारीच्या पिठाची पाणी. ज्वारीच्या पिठाचे पाणी दिले. माय माल्यानं माझी रमाई तुमचं मन इथं ठेवून ऐका. कारण विचार करा तुम्ही, टाइमपास म्हणून माझा कार्यक्रम बघू नका, टाइमपास म्हणून माझी रमाई ऐकू नका. सगळं मन चित्त राहून जर तुम्ही माझी रमाई ऐकू शकत असाल तर रमाई ऐका, नाही तर प्लीज तुम्ही उठून घरी जाऊ शकता. कारण अर्ध मन तुमचं इथं अर्ध जर डोक्यात घरी असेल तर माझी रमाई ऐकू नका. कारण विचार करा, त्या माऊलीचे 4 लेकर हरवले, राजरत्न रमेश, गंगाधर आणि इंदू, तरी तिने सुद्धा उप नाही केलं आमच्यासाठी. कारण की बाबासाहेबाला सुद्धा, बाबासाहेब विदेशात असताना गंगाधर मेला, तरी रमाई पत्र लिहिते की साहेब आम्ही फार सुखी आहोत, तुम्ही तब्येतीकडे लक्ष द्या आणि अभ्यासाकडे लक्ष द्या. विचार करा त्या माऊलीचं मन कुठं असेल. बाबासाहेब रमाईकडे पाहतात आणि रमाईला तिच्या डोक्यावरून हात फिरून बाबासाहेब काय म्हणतात लक्ष द्या. तुला मी देऊ ना शकलो, नागदेवीताई महाराष्ट्राचे ख्यातनाम गायिका, इंडिया टीव्हीचे संपादक मिलिंद भाऊ नरांजे यांनी या रमाईवर मला 500 रुपयाची भेट दिली. खरंच पार्टी आभारी आहे. माँ रमा तेरा दर्जा आसमान से ऊंचा है, ममता का हिमालय तेरे कद से नीचा है, 9 करोड़ बच्चे कैसे संभाले माँ रमाई ने अपने आंचल में, ये सवाल आज मैंने मेरे माँ से पूछा है, मेरे माँ से पूछा है. माँ ये सवाल मैंने आज मेरी माँ से पूछा है, माँ कैसी होती है. ज्यांना आई आहे त्यांना माहित नाही आई बाप म्हणजे काय, ज्यांना मायबाप नाही त्यांना विचारा मायबाप म्हणजे काय. ज्यांना मायबाप आहे ते रुद्राश्रम मध्ये नेऊन टाकतात, पण ज्यांना मायबाप नाही त्यांना विचारा माय म्हणजे काय. क्यों कि माँ की दुआ खाली नहीं जाती, भगवान से भी ये बात टाली नहीं जाती. माँ की दुआ खाली नहीं जाती, भगवान से भी ये बात टाली नहीं जाती. एक माँ 4 बच्चों को पाल सकती, पर 4 बच्चों से मिलकर एक माँ पाली नहीं जाती, एक माँ पाली नहीं जाती. माँ कैसी होती है. सुख तुला मी देऊ न शकलो,
मी भोवते साहेब, आमचे औरंगाबादचे जे गायक तुमच्या समोर बसले आहेत, भोवते सरांचे पुतणेच लागतात म्हणजे ते पण भोवते, ज्यांचा काल परवा प्रोग्राम झाला, त्यांना सुद्धा माझ्या एका शब्दाकडे लक्ष द्या की जेव्हा घरून निघते तेव्हा प्रत्येक कोण ना कोणी मला फरमाईश करते. मुलगी म्हणते माझ्यासाठी हे आणशील, मुलगा म्हणते ते आणशील, कि चाची बोले चूड़ी लाना, सहेली बोले कंगन लाना, बहन बोले चप्पल लाना तो कोई बोले झुमके लाना, बहन बोले चप्पल लाना तो कोई बोले झुमके लाना, एक मेरी माँ ऐसी है यारो जो मेरे गाड़ी के पास आके कहती है कि बेटी घर लौट कर जल्दी आना, घर लौट कर जल्दी आना. माँ माझ्यावर ऐसान केल्यासारख्या टाळ्या वाजू नका. खरोखर मायला मानणारे असाल तरच टाळ्या वाजवा. खरोखर जे मायची इज्जत करत असतील, नाही तर मायला जे कोपऱ्यात बसून ठेवतात आणि इकडे पूर्णाची पोळी करून खातात, त्या लोकांच्या टाळ्या नको मला. रमा कैसी होती है, आई रमाई कैसी होती है, और माँ कैसी होती है. जय भी माँ. काही करू ना शकलो रमामी, बाबासाहेब म्हणतात काही करू ना शकलो रमामी, तुझ्या जीवाच्या साठी रमाई, तुझ्या जीवाच्या साठी रमाई, तुझ्या जीवाच्या साठी राजरत्न इंदुरमेशा गंगाधराच्या साठी रमाई, चार मुले सोडून गेली, चार मुले सोडून गेली, गाडीच फाडू नको रमा तू. जय भीम, जय भीम. काळीज फाडू नको रमा तू, काळीज फाडू माँ कैसी होती है. खरंच ज्यांना माय तिकडून या, माय तिकडून या, पाय घसरून. बायाबाई मेश्राम, माझ्या मायने मला हा आशीर्वाद दिलाय आपल्या लेकीला. माय सांभाळून उतरा तिथून. याही करुणा सकलो रमामी, तुझ्या जीवाच्या साठी रमा माँ कैसी होती है. एक मुलगा, छोटा मुलगा असते, काकू तिकडून या, इकडून पाय बी घसरल तुमचा. कातांना भेट आलं. जय जय. खूप धन्यवाद, पार्टी आभारी आहे. जय जय. एक मुलगा असते आणि एक आई, ते आई दोघंच मायलेक असते, कारण तिचा नवरा मरण पावते. पण त्या आईचा डोळा विषय नीट देऊ नये का, लक्ष देऊन. त्या आईचा डोळा पूर्ण बेरूक असते, पूर्ण फुटलेला डोळा असते, डोळा नसते त्याच्यामध्ये. तर तिचा चेहरा फार बेरूक दिसते. म्हणून मुलगा शाळेत जाते एक दिवस, तर तो जेवण करून जात नाही, म्हणून आई त्याला मागून डब्बा घेऊन जाते. जसा मुलगा तिला बघते म्हणते, आई तू माझ्या शाळेत का आली, तुझा डोळा पाहून मला सगळे
पोरं चिडवतात माझ्या शाळेतले की तुझी आई किती विचित्र दिसते, तू का माझ्या शाळेत येते माझी बेइज्जती करते. मुलगा म्हणते बा माय लीलाबाई खोबराकडे 100. मुलगा म्हणते आई तू माझ्या शाळेत का आली, मला सगळे पोरं चिडवतात, तू माझ्या शाळेत येऊ नको जाऊ. याच्यानंतर ते म्हणते बाळ तू जेवण करून नाही गेला होता ना, मग मला कसं तरी वाटलं म्हणून मी तुझ्यासाठी डब्बा घेऊन आली होती. याच्यानंतर नाही येईन मी तुझ्या शाळेमध्ये. काही दिवस निघून जातात. मुलगा आई जवळ येते. आई एक काम कर ना ग, मला शहरात शिकायला टाक ना, ह्या गावामध्ये माझा जीव गुदमुदतो, मला इथं पोरं कशी चिडवतात. आई विचार करते ज्याचा भरोसा देवावर. ही फरमाईश बरोबर आहे. दादाकडून मला 100 रुपयाला रमाईच्या गाण्यावर खोबरागडे आणि ते बोलतात की हे गाणं झालं पाहिजे, नक्की होणार आहे. आई विचार करते की माझ्याजवळ शहरात टाकण्यासाठी एवढे पैसे नाही. गावच्या सरपंचाकडे जाते आणि म्हणते की दादा माझं घर तुमच्याकडे गहाण ठेवतो आणि तुम्ही म्हणाल तर मरेपर्यंत तुमच्याकडे महिने भोगेल, पण तुमचे पैसे फेडेल. माझ्या पोराला शहरात शिकायला टाकायचं आहे, प्लीज मला मदत करा. गावचे सरपंच त्या बाईला पैसे देतात. ती आपल्या मुलाला शिकायला शहरात टाकते. मुलगा तिकडे शिकते. आई वर्षाला पैसे पाठवते. तिकडे शिकून मुलगा नोकरीवर लागते, तरी सुद्धा आईला फोन करत नाही, सांगत नाही. तिकडेच आईला न विचारता लग्न करते, तरी सुद्धा आईला सांगत नाही. आणि तिकडेच त्याला एक मुलगा होते. तेव्हा एक शेजारचा मुलगा म्हणते काकू तुमच्या मुलाचा ना फेसबुकवर फोटो आला, तुमच्या मुलाला मुलगा झाला. तेव्हा मात्र हिला राहत नाही. तिला असं वाटते काही जरी झालं तरी नाताचं तोंड पाहिलं पाहिजे, नाताचं तोंड पाहिल्याशिवाय मरू नये, काही जरी झालं तरी चालेल. तेव्हा थोडं फार त्यांच्यासाठी बांधते आणि गठोळं बांधते आणि आई निघते आणि शहरात जाते. शहरात जाते, बेल वाजवते. जसं बेल वाजवते मुलगा दार उघडते. तिला असं वाटते मला एवढ्या दिवसांनी मुलानं बघितलं, माझा मुलगा लय हुशार खुश होईल. पण मुलगा खुश होण्याच्या ऐवजी तिला म्हणते आई तू इथं कशी काय आली, अगं तुला बघून माझा मुलगा घाबरेल, माझी बायको तुला बघून घाबरेल, तू माझ्या घरी कशी काय आली. माय हात जोडते बा तुझ्या दरोज्यात पुन्हा कधी येणार नाही, फक्त एक वेळा मला नाताचं तोंड पाहू दे, याच्यानंतर तुझ्या दरोज्यात मरेपर्यंत येणार नाही. तरी तो कुर मुलगा ऐकत नाही. आईला धक्का देते आणि घराच्या बाहेर काढून देते की माझ्या घरात येऊ नको. आई घरी जाते. काही वर्षानंतर ज्या गावातून ते पोरग शिकते, ज्या गावातून पोरग शिकून अधिकारी झालं, त्या पोराचा तिथं सत्कार ठेवतात, याचा सुद्धा ठेवतात, याला सुद्धा बोलावतात. हा जाते शाळेत जाते, सत्कार घेते, बाहेर निघते. तेव्हा विचार करते का मी इथं आल्यावर जर माझ्या आईच्या भेटीला नाही गेलो तर लोक मला नाव ठेवतील, म्हणून आईच्या भेटीला जाते. भेटीला जाते तर याच्या आईच्या घराला लॉक लावलेलं असते. शेजारच्या काकूला विचारते काकू माझी आई कुठे गेली. तेव्हा ती शेजारची बाई म्हणते तुझी आई कुठे गेली मला माहित नाही, बरेच दिवस झाले, पण जाताना ना एक चिठ्ठी तुझ्यासाठी ठेवून गेली. बोलली की माझा मुलगा येईल आज नाही उद्या, तर त्याला ही चिठ्ठी देजो. ही चिठ्ठी तुझ्या आईनं ठेवली, हे घे. मुलाच्या हाती चिठ्ठी देते. मुलगा चिठ्ठी खोलते. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असते, माय मावल्यांना नीट आहे का, त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलेलं असते की बाळ तू जीवनभर माझा तिरस्कार केला तरी मला वाईट नाही वाटलं. तू जीवनभर मी महिने भोगले, तुला पैसा पुरवला, तू लग्न केलं तरी मला सांगितलं नाही तरी मला वाईट नाही वाटलं. तुला मुलगा झाला तरी तू मला सांगितलं नाही तरी मला वाईट नाही वाटलं. पण खरं सांगू बाळ, ज्या वेळेस तू मला नाताचं तोंड नाही पाहू दिलं ना, त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं रे. त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं. त्यावेळेस माझं अंतःकरण लढलं की मला शेवटी तू नाताचं तोंड नाही पाहू दिलं. पण खरं सांगू बाळ, आज तुला खरं सांगते, तू 4 वर्षाचा होता, 3-4 वर्षाचा असताना तुझा ऍक्सिडेंट झाला. त्या ऍक्सिडेंट मध्ये तुझा डोळा गेला, तुझा डोळा फुटला. तुला कोण आढळ बनवू नये म्हणून मी माझा स्वतःचा डोळा काढून तुला दिला रे. माझा स्वतःचा डोळा काढून तुला दिला. आज जे जग बघत आहे तू या आईच्या डोळ्यांनी जग बघत आहे बा. तू या आईच्या डोळ्यांनी जग बघत आहे, ज्या आईचा तू जीवनभर तिरस्कार केला. माँ चल भाई प्यार मत करना, घर के बीच कोई दीवार मत करना. अरे बंटवारे में चाहे ले ले सारी रियासत. माँ मुझे
मुझे दे दे, इनकार मत करना, इनकार मत करना. आशा होती जीवनभर तू राहशील माझ्या पाठी. रमाई राहशील बाबासाहेब जय भीम. घोडेसरी यांच्याकडून मला रमाईच्या गीतावर 100 रुपयाने खूप खूप धन्यवाद. बाबासाहेब पहिली वेळा बॅरिस्टर पदवी घेऊन आपल्या मायदेशी येतात. सर्व समाज बाबासाहेबांच्या भेटी स्वागताला जाते. रमाईला सुद्धा वाटते की आपण स्वागताला गेलो पाहिजे, पण रमाई विचार करते की एक चांगली साडी सुद्धा नेसण्यासाठी नाही. जर फाटकी साडी घालून गेली तर साहेबाची बेइज्जती होईल, आणि जर मी नाही गेली तर साहेबाचं मन दुःखी होईल. काय करू. बाबासाहेब पहिली वेळा आपल्या मायदेशी बॅरिस्टर पदवी घेऊन येतात. सर्व समाज बाबासाहेबांच्या स्वागताला जाते. रमाईला असं वाटते आपण सुद्धा स्वागताला गेलो पाहिजे, पण रमाईपाशी एक चांगली साडी सुद्धा नेसायला नसते. कि बुजुर्गों के बनाए हुए साहिबा को मत छोड़ना, कभी खुशबू के पीछे गुलिस्ता को मत छोड़ना. ऐसा ना हो कि हाथों से जन्नत निकल जाए. सास बहू के झगड़े में कभी माँ बाप को नहीं छोड़ना, कभी माँ बाप को नहीं छोड़ना. बाबासाहेब पहिली वेळा आपल्या मायदेशी बॅरिस्टर पदवी घेऊन येतात. बाबासाहेब रमाईला असं वाटते स्वागताला गेलो पाहिजे, म्हणून रमाईपाशी एक चांगली साडी सुद्धा नेसायला नसते. रमाईचे मोठे जेठ बळीराम म्हणतात, रामू हे पैसे घे आणि तुझ्यासाठी एक साडी घेऊन ये. रमाई विचार करते की माझं साहेब एवढं मोठं बॅरिस्टर ह्या फाटल्या दरीवर झोपतील का, म्हणून त्या पैशाचं एक झोपण्यासाठी बाबासाहेबाला गादी आणि जेवण्यासाठी एक पाट जेवणासाठी धोतर आणते. नंतर विचार करते की आता काय करू, फाटकी साडी घालून कशी जाऊ. मग एका कार्यक्रमामध्ये शाहू महाराज बाबासाहेबाला आपली पगडी बक्षी देतात. ती पगडी रमाईला दिसते. रमाई खोलते, तिची साडी बनवते, नेसते, हाती पंची आरती घेते आणि बाबासाहेबाच्या स्वागताला जाते. कोणाच्या ध्यानी येत नाही, मात्र बाबासाहेबाच्या ध्यानी येते की मी माझ्या समाजासाठी एवढं काही करते, पण माझ्या रमाईची काय अवस्था आहे. बाबासाहेब जेव्हा भाषणासाठी उभे होतात तेव्हा बाबासाहेब रीता रामजी भोवते यांच्याकडून सुद्धा मला 100 रुपयाची भेट आली. बाबासाहेब जेव्हा भाषणाला उभे होतात तेव्हा बाबासाहेबाच्या अक्षरशः डोळ्यात पाणी येते. बाबासाहेब रडतात. सर्व समाज बोलते की बाबासाहेब आमच्यासाठी रडत आहे. सर्व समाज बोलते की बाबासाहेब आमच्यासाठी रडत आहे, पण बाबासाहेब बोलतात, बांधवांनो मी तुमच्यासाठी आज रडत नाही. मी तुमच्यासाठी आज रडत नाही कारण मी तुमच्यासाठी खूप काही केलं. मी आज माझ्या रमाईसाठी रडत आहो, कारण मी माझ्या रमाईसाठी काही सुद्धा केलं नाही, काही सुद्धा केले नाही. तेव्हा बाबासाहेब रमाईला म्हणतात, आशा होती जीवनभर तू राहशील माझ्या पाठी. मंजुषा सुरेश भोवते यांच्याकडून मला 100 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. आशा होती जीवनभर तू राहशील माझ्या पाठी. राजरत्न जेव्हा मरण पावला, बाबासाहेबांकडे त्याच्या माहितीसाठी पैसे नाही. राजरत्न मरण पावला, बाबासाहेबांनी तयारी केली आणि निघाले. बाबासाहेबांचे मोठे भाऊ बळीराम म्हणतात, अरे भिवा तुझा मुलगा मेला,
बाबासाहेब म्हणतात दादा आज माझी परिषद आहे, माझी सभा आहे, मला जाणं फार आवश्यक आहे. माझ्या एका पोरासाठी दादा मी माझे 9 कोटी लेकरं मारू शकत नाही, मी माझी 9 कोटी लेकरं मारू शकत नाही, म्हणून मला जाणं फार आवश्यक आहे दादा. रत्ना तिरपुडे यांच्याकडून मला 200 रुपयाची भेट आली रमाईच्या गीतावर. अनिरुद्ध मेश्राम यांच्याकडून सुद्धा मला 100 रुपयाची भेट आली. तसेच ऍडव्होकेट आणि भारत सरकार नोकरी नलिन भोवते यांच्याकडून सुद्धा मला 200 रुपयाची भेट आली आहे रमाईच्या गीतावर. खूप खूप धन्यवाद. अरे भिवा कुठे निघाला, तुझा मुलगा मरून पडला. बाबासाहेब म्हणतात की दादा एका मुलासाठी मी माझी 9 कोटी लेकरं मुलं मारू शकत नाही, मला सभेला जाणं फार आवश्यक आहे दादा. बाबासाहेब निघून जातात. मैतीला पैसा नाही. रमाई आपल्या शेवाचा पदर फाडते, त्या पदरामध्ये राजरत्नाला गुंडते आणि माती देते. विचार करा, एवढ्या मोठ्या महामानवाच्या मुलाच्या मैतीसाठी पैसे नाही. कोणासाठी? आमच्यासाठी, तुमच्यासाठी. आशा होती जीवनभर तू राहशील माझ्या पाठी. एकच उरला हाय शेवंत, एकच उरला हाय शेवंत, रडते तुझ्या साठी रमाई, रडते तुझ्या दोनशे रुपयाची भाई माँ कैसी होती है. चष्मा खराब होते म्हाताऱ्या आईचा आणि ती आई म्हणते भावते सर, ती आई म्हणते बाळ माझा चष्मा फुटला, माझा चष्मा करू ना. तर मुलगा म्हणते आई माझा नाही का जरा हात तंग आहे या महिन्यात, मी पुढच्या महिन्यात तुझा चष्मा करून आणेल. पुढच्या महिन्यात आई म्हणते की बाळ माझा चष्मा फुटला रे, मला काही दिसत नाही. सून म्हणते काय करत आहे त्या खेळवलीला, काय बघते, काय काम करते की काय करते. म्हणते तुमची माय उठली सुटली तिला चष्मा पाहिजे, चष्मा पाहिजे. कशाला चष्मा पाहिजे? तरी आई म्हणते की बाळ माझा चष्मा फुटला रे, मला चष्मा करून आण. मुलगा पुन्हा म्हणते आई पुढच्या महिन्यात आनंद ना ग, ह्या महिन्यात माझ्याकडे पैसे नाही. तेव्हा आई म्हणते कि काश मेरा टूटा हुआ चष्मा बना दिया होता बेटा तो मैं अच्छा शगुन अच्छा मुहूर्त देख सकती थी. काश मेरा टूटा हुआ चश्मा बना दिया होता बेटा तो मैं अच्छा शगुन अच्छा मुहूर्त देख सकती थी. किसको शौक है दुनिया देखने का है मेरे लाल, चश्मा लगाकर मैं तेरी सूरत देख सकती थी, मैं तेरी सूरत देख सकती थी. माँ कैसी होती. 2 वर्षाचा मुलगा असताना तिचा नवरा मरण पावते. 2 वर्षाचा मुलगावर कशी राहील म्हणून तिला तिचे रिश्तेदार म्हणतात बाई 2 वर्षाच्या मुलावर तू तुझं जीवन कसं काढशील, तू एक काम कर, तू लग्न कर, आम्ही तुझ्या पोराला बघू. ती म्हणते नाही मी दुसरं लग्न करणार नाही, हाच माझा मुलगा, हेच माझं सर्वस्व, मी दुसरं लग्न करणार नाही. पाहता पाहता मुलगा 10 वर्षाचा होते, 10-12 वर्षाचा होते. गावाच्या बाहेर जत्रा भरते, गावाच्या दुसऱ्या गावामध्ये सर्व मुलं जत्रेला जातात. हा सुद्धा म्हणते आई सगळे मोर जत्रेला चालले, मला सुद्धा जायचं आहे, मला जाऊ दे ना आई, मला पैसे दे ना. आई विचार करते पहिली वेळा माझ्या पोरानं मला काहीतरी मागितलं, जर नाही म्हटलं तर माझ्या पोराचं मन दुःखी होईल.
म्हणून गावच्या सरपंचाकडे जाते, दादा मला 500 रुपये द्या, मी 1-1 रुपया तुमचा फेडेल किंवा त्याच्या बदलीत तुमचं काम करेल, पण दादा मला 500 रुपये द्या. गावचे पोलीस पाटील सरपंच जे असतात त्यांनी 500 रुपये काढते आणि तिला देते. 500 रुपये घेते, आई घरी येते, बाळ उद्या सकाळी ना मा मी तुला डब्बा करून देईन आणि मस्त याटो जाजो याटो देजो मा, मस्त तुला जे बघायचं ते बघजो, सकाळीच तुला 4 वाजता डब्बा करून देतो. म्हणून आई उठते, हे कापू दे ते कापू दे, डब्यासाठी ते कापू दे. कापता कापता आईचा हात चरकन कापते, जसा कापते असा रक्ताची धार लागते, रक्ताची धार लागते. आई हात लपून ठेवते की हा हात जर माझ्या पोरानं बघितला तर माझा पोरगा जत्रेला जाणार नाही. म्हणून आई हात लपून ठेवते आणि कसा बसा पोराला डब्बा करून देते, डब्बा करून देते, हाती डब्बा देते, हे हात लपून ठेवते आणि मुलाला याटोत बसून देते. मुलगा याटोत बसून जाते, बाबू याटोत जाजो याटोत येजो मा, पायी येजो नको, तू ना अगास पाळण्यात बसजो मा, तुला जे खायचं ते खाजो, लवकर येजो मा. कारण 10-12 वर्षात तिचा मुलगा तिला कधीच सोडून गेला नाही. पाहता पाहता संध्याकाळ झाली, सगळ्यांचे मुलं आले पण हिचा मुलगा आला नाही. याला विचारते, माझा मुलगा दिसला का? अरे बाबा तुला माझा मुलगा दिसला का? एक सुद्धा सांगत नाही की मुलगा दिसला. आई जोड्यात ओरडते, बाळ अरे 2 वर्षाचा होता तुझा बाप मेला, माझं रक्त पाजून मी तुला लायण्याचं मोठं केलं रे, आणि आज जर तू निघून गेला तर ही आई कोणाकडे बघेल? बाळ कुठे गेला? याला आवाज देते, माझं लेकरू दिसलं का? त्याला आवाज देते, माझं लेकरू दिसलं का? एक सुद्धा सांगत नाही की लेकरू दिसलं. ज्या रस्त्यानं मुलगा धावत गेला, याटोत गेला, त्या रस्त्यानं आई धावत जाते, बाळ या रस्त्यानं आई धावत जाते, बाळ तर कोणीतरी अंधारात 11 वाजता तिला चाहूल येते. जशी चाहूल येते आई धावत जाते, जशी धावत जाते तर पाहतो तर समोर लेकरू, जशी जाते अशी पोराला मिठी मारते आणि मिठी मारून म्हणते, बाळ सगळ्याचे लेकर आले, तू का पायी आला? अरे कोणी 200 दिली, कोणी 300 दिली, मी तुला 500 रुपये दिले, तू याटोनं का नाही आला? तू का पायी आला बाळ? तेव्हा मुलगा म्हणते, आई मी इकडून गेलो ना, तू मला 500 रुपये दिले, जाताना 50 रुपये ऑटोवाल्यानं घेतली आई, माझ्याकडे 450 वाचले. मी तिथं गेलो आई, तिथे जाऊन मी विचारलं एका जणाला की इथं जवळ कुठे डॉक्टर आहे का? तर मला एका माणसाने सांगितलं की डॉक्टर आहे पण इथून 2 किलोमीटर पायी आहे. मी 2 किलोमीटर पायी गेलो आई. त्या डॉक्टरांना सांगितलं की डॉक्टर साहेब माझ्या आईचा हात कापला, माझ्या आईसाठी काहीतरी औषध द्या, माझ्या आईचा हात कापला. त्या डॉक्टरने 200 रुपये फी घेतली आई आणि 250 रुपयाची औषध लिहून दिली. मी तुझ्या हाताची औषध घेऊन आलो म्हणून मला याटोला पैसे राहिले नाही, म्हणून मी पायी आलो गाई, म्हणून मी पायी आलो, म्हणून मला वेळ झाला आई, म्हणून मला वेळ झाला, मला माफ कर. हे स्वप्न माता रमाईने पाहिलं होतं की 9 कोटी लेकरातून एक सुद्धा लेकरू माझ्या नवऱ्याचं, माझ्या साहेबाचं, माझ्या पतीचं नाव चालवेल आणि माझ्या समाजाचं रक्षण करेल. पण अफसोस आहे की सगळे हरामखोर भाळ खाऊन निघाले, एक सुद्धा बाबासाहेबांचं नाव चालवणारा निघाला नाही. शोकांतिका आहे. माझे भाऊ, माझ्या सगळ्यात आवडीचा भाऊ, माझ्यासोबत बँजो वाजवते. बँजो आज वाजवेल, उद्या वाजवेल, नाही वाजवेल, वाजवायचं नाही, पण माझ्या अंतकरणातून ते माझे भाऊ आहे. त्यांनी आज या बहिणीला एवढा मोठा आशीर्वाद दिला. खरंच मी त्यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी या बहिणीला आशीर्वाद दिला. आमचे बबलू भाऊ मोगरे, कारण प्रत्येक कार्यक्रमात अशी रमाई होत नाही आणि कोणत्या कार्यक्रमात माझा भाऊ मला पैसे देत नाही. या कार्यक्रमामध्ये त्यांनी मला फार मोलाचं असं सप्रेम मिळलं की ओढून जाऊ नको. Wow.
मध्ये नेऊन टाकतात. एक मुलगा आईला म्हणते, आई. सगळे लोक म्हणतात आई वडिलाचे उपकार. तसेच आमच्या नागदेवी ताई, महाराष्ट्राची ख्यातनाम गायिका, त्यांची मुलगी, त्यांनी सुद्धा मला या रमाईच्या गीतावर सप्रेम भेट दिलं. खूप खूप धन्यवाद. काय आई वडिलाचे उपकार असतात ग? मुलगा म्हणते आईला. सगळे लोक म्हणतात आईचे उपकार, आईचे उपकार. मला ना आज आईचे उपकार फेडायचे आहे. सांग, मी तुझे उपकार फेडण्यासाठी काय करू? म्हणजे मला उगीच लोक म्हणतात माय बापाचे उपकार, माय बापाचे उपकार. आई म्हणते तुला माझे उपकार फेडायचे आहे ना? हो म्हणते, मला तुझे उपकार फेडायचे आहे. सांग काय करू? बस काहीच करू नको, एक दिवस माझ्याजवळ झोप. लहान होता तेव्हा माझ्याकडे झोपत होता, आता माझ्या पोटाची झोपत नाही. एक दिवस माझ्या पोटाची झोप. मुलगा म्हणते एवढंच ना? मग उद्या तर म्हणशील नाही ना तुझे उपकार आहे म्हणून? आई म्हणते नाही, कधीच म्हणणार नाही. मुलगा येते आणि आईजवळ झोपते. आईजवळ झोपते. रातचे 12 वाजते. किरणताई भावते यांच्याकडून मला 50 रुपयाची भेट आली. आईजवळ झोपते. रातचे 12 वाजते. आईला खोकला येते. आई उठते, बाळ मला ना माझा गळा थोडा हे सुकला, मला 1 गिलास पाणी आण. मुलगा जाते आणि आईला पाणी आणते. आई अर्धा गिलास पाणी पिते आणि अर्धा गिलास आईच्या हातचा तिथं पडते, तिथं तो झोपते. थोडी गादी वली होते. तरी मुलगा म्हणते काही बोलायचं नाही, आपण आज आपल्याला आईचे उपकार फेडायचे आहे. आई बोलली आजच्या नंतर माझे उपकार नाही तुझ्यावर. तो गप राहते. आई झोपते. पुन्हा अर्ध्या तासाने उठते. बाळ माझ्यासाठी पाणी आण, मला खोकला आला. पुन्हा अर्धा गिलास पिते आणि अर्धा गिलास पडते. असं करून 3 वेळा त्या जागेवर तिच्या हातचे गिलास पडतात. 2 वेळा मुलगा चुप राहते, मात्र तिसऱ्यांदा चुप राहत नाही. तिसऱ्यांदा म्हणते आई तू किती क्रूर आहेस ग? तू किती, तुला एवढी सुद्धा पोराची दया येत नाही की एवढी जागा ओली केली, मी कसा झोपू इथे? तू मुद्दामून इथं पाणी सांगत आहे ना? मुद्दामून तू इथं जागा ओली करत आहे ना? तुला मुद्दामून माझी दया येत नाही आई? कशी आई आहेस तू? तेव्हा आई म्हणते बाळ फक्त तू 1 दिवस माझ्याजवळ झोपला, मोठा झाला तर. एकच दिवस मी तुझी जागा ओली केली तर तुला किती वाईट वाटलं. अरे 2 वर्षाचा होईपर्यंत तू सात्री सू करायचा, पूर्ण गादी ओली करायचा. अरे जिथं ओल्या राहायचं तिथं मी झोपायची आणि जेवढी जागा सुखी आहे त्या सुक्या जागेत मी तुला टाकायची रे. त्या सुक्या जागेत मी तुला टाकायची आणि ओल्या जागेत मी झोपायची. विचार कर, 2 वर्ष मी तुझ्या सू मध्ये झोपली पण मला कधीच वाईट वाटलं नाही. आणि 1 दिवस तुझ्या झोपण्याच्या जागेवर मी पाणी सांडवलं तर मला म्हणतं की मी कुराई आहे. आई माँ कैसी होती है. इन इंडिया टीव्हीचे संपादक आमचे मिलिंद भाऊ नरांजे यांच्याकडून मला पुन्हा रमाईच्या गीतावर 500 रुपये आले. खूप खूप धन्यवाद. आई कशी असते? ज्यांना आईची पर्वा आहे. कारण दोघं नवरा बायको मध्ये भांडण होतात की तुमची आई मला पाहिजे नाही. मुलगा म्हणते आईला चल आई तुला वृद्धाश्रम मध्ये नेऊन टाकतो, तुझ्याच्यानं माझ्या घरात भांडण होत आहे. आई म्हणते चल बाळ, माझ्याच्यानं जर तुझ्या घरात भांडण होत असेल तर मला वृद्धाश्रम मध्ये नेऊन टाक. आईला घेते आणि वृद्धाश्रम मध्ये घेऊन जाते. तिथं बस म्हणते आई मी तुझ्यासाठी सामान आणून देतो. तिथं बसते. त्या वृद्धाश्रमचा आणि अनाथ आश्रमचा मालक तिथं झाडाला पाणी देत असते. ही आई जाते त्याच्या संग बोलत उभी राहते. मुलगा तिकडून येते की आम्ही तर आजच आलो इथं. माझी आई ह्या वृद्धाश्रमच्या अनाथ आश्रमच्या मालकाला कसं ओळखते? माझी आई कशी काय त्याच्या संग इतके वेळ बोलत उभी आहे? म्हणून तिला जाऊ देते आणि हा तिच्याकडे त्याच्याकडे जाते की सर मेरी माँ को आप कैसा पहचानते? मेरी माँ तो पहली बार आई है यहाँ पे, क्या संबंध है तुम्हारा मेरी माँ के साथ? तो वृद्धाश्रमचा मालक म्हणते मैं तेरे जैसे बच्चों के साथ बात नहीं करता, तू जा यहाँ से. नाही सर, मला सांगा तुम्ही माझ्या आईला कसे ओळखता? तुम्ही माझ्या आई संग कसे बोलता? तेव्हा तो म्हणते तुम्ही माझ्या आईला कसे ओळखता? तेव्हा तो अनाथ आश्रमचा वृद्धाश्रमचा मालक म्हणते का रे वेड्या, ज्या आईला तू या अनाथ आश्रम मध्ये आणून टाकलं, अरे 25 वर्षापूर्वी या अनाथ आश्रम मधून तू या आईनं तुला इथून उचलून नेलं. ज्या आईला तू या वृद्धाश्रम मध्ये आणून टाकलं, ज्या आईला तू वृद्धाश्रम मध्ये टाकलं, मा